हॅलो मित्रांनो, द किंग विराट कोहलीने T20 आणि टेस्टमधून रिटायरमेंट घेतलेली आहे. पण रिटायरमेंट घेतल्यानंतरसुद्धा त्याने एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला आहे. म्हणजे तो खेळतसुद्धा नाही आहे, तरीसुद्धा त्याने हा नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला आहे. क्रिकेटच्या इतिहासातील, क्रिकेटच्या हिस्ट्रीमधील तो पहिलाच असा बॅट्समन ठरलेला आहे ज्यांनी हे काम केलेलं आहे. हा जो नवीन रेकॉर्ड त्याने बनवलेला आहे तो पहिलाच असा बॅट्समन ठरलेला आहे. ICCने T20मध्ये बॅट्समनची जी रँकिंग आणि रेटिंग दोन्ही अपडेट केलेली आहे आणि नवीन अपडेटनुसार त्याची जी रेटिंग झालेली आहे, पॉईंट झालेले आहेत T20मध्ये ते झालेले आहेत 909 पॉईंट्स. याच्या आधी त्याचे 897 पॉईंट्स होते. 897चे आता ते 909 पॉईंट झालेले आहेत. आणि मागच्या 4 वर्षापासून तो नंबर 1 पोझिशनला आहे T20मध्ये. आणि आता तो क्रिकेटच्या हिस्ट्रीमधील असा पहिला प्लेयर ठरलेला आहे ज्याचे तिन्ही फॉर्मॅटमध्ये टेस्ट, वन डे आणि T20 या तीनही फॉर्मॅटमध्ये 900पेक्षा जास्त पॉईंट झालेले आहेत. 900पेक्षा आतापर्यंत असा कोणताही बॅट्समन नव्हता ज्याचे तीनही फॉर्मॅटमध्ये 900पेक्षा जास्त पॉईंट्स होते, 900पेक्षा जास्त रेटिंग होती. सध्या टेस्टमध्ये विराट कोहलीचे पॉईंट्स आहेत 937, वन डेमध्ये आहेत 911 आणि T20मध्ये झालेले आहेत 909. आणि तसंही विराट कोहलीला ऑल टाईम ग्रेटेस्ट ऑल फॉर्मॅट प्लेअर म्हटलं जातं. ऑल फॉर्मॅट प्लेअर म्हणजे तो तीनही फॉर्मॅटमध्ये त्याचा परफॉर्मन्स जो आहे तो त्याच लेवलचा आहे.